हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आता इव्हिनिंगची वेळ आहे आणि काल मी दळण घेऊन आली होती. नॉर्मली जसं की मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी 5 kgचे 2 पॅकेट्स नेहमी घेऊन येत असते. तर यावेळेस मी 5 किलोचं जे माझं गहू होतं ते दळून आणलं, पण त्याला एका कॅरीबॅगमध्ये ते येणार नव्हतं, म्हणून त्याला 2 कॅरीबॅग्समध्ये त्यांनी कन्वर्ट करून दिलं होतं. आता ते त्यातलं काल एक आजीने ऑलरेडी शिफ्ट केलं होतं डब्यामध्ये, आणि आता मी माझा दुसरा पण जो पॅकेट आहे तो सुद्धा शिफ्ट करून घेणार आहे, कारण तो बाहेर खाली ठेवला होता. मी बाहेर म्हणजे किचनमध्येच होतं, पण माझं ओपन किचन आहे तर ते ओपनच असतं, म्हणजे असं बाहेर आत असं काहीच नसतं. तर त्याला परत हात लावत होता. मी डिसाईड केलं होतं की एक संपल्यानंतर मी डबा धुवून टाकेल, कारण यावेळेस मी आधी डबा धुतला नाही आहे, पण मला शेवटी ते दुसरं करावंच लागलं, कारण परत हात घालत होता त्यामध्ये आणि थोडंफार धूळ वगैरे इकडनी तिकडनी येत असते, म्हणून मी त्याला शिफ्ट करून घेते आहे. आणि माझ्या किचनमध्ये ना एवढा खेळता वारा असतो, एवढा वारा असतो, जसं की तुम्हाला दिसतच असेल. सगळं केस, माझे कपडे वगैरे माझे असे हवेने हलत आहे. ॲक्च्युली माझ्या किचनमध्ये ना एक छोटी विंडो आहे आणि एक दारसुद्धा आहे ड्राय बाल्कनीमध्ये जाण्यासाठी. आणि ड्राय बाल्कनीमध्ये माझी एक रॅक ठेवली आहे. जे माझे जुने व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेल की माझ्याकडे एक स्टीलची मोठी रॅकसुद्धा आहे, जी माझ्या सासूंची आहे, जी मी सध्या वापरत होती, अजूनही वापरते आहे. तर त्यामध्ये मी माझ्या भरपूर साऱ्या गोष्टी असं स्टोअर करून वगैरे ठेवत असते. आणि वारा एवढा होता की पीठ शिफ्ट करताना सगळं त्या वाऱ्यामुळे पीठ माझं इकडे तिकडे उडून गेलं, तर मी ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि तुम्हाला वाटत असेल सायंकाळची वेळ आहे आणि आता अजून मी स्वयंपाक का करत नाही आहे किंवा स्वयंपाक का नाही झाला आहे माझा, त्याचं रिझन हे आहे की आज आम्हाला बाहेर कुठे जेवायला जायचं आहे माझ्या एका फ्रेंडकडे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि त्यांच्याकडे मस्त नॉनव्हेजचं जेवण राहणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. पण तिथे जाण्यापूर्वी मी विचार केला, त्यांच्याकडे एक छोटं बाळसुद्धा आहे, तर त्या बाळासाठी काहीतरी ड्राय स्नॅक्स घेऊन जायचं. माझ्याकडे मखाने होते पण आता ते संपलेत, आणि मग मला विचार आला की काय करायचं, काय बनवायचं, आणि मला असं हेल्दी स्नॅक्स त्या बेबीसाठी घेऊन जायचं होतं. नॉर्मली मी तिच्यासाठी घेऊन जाताना चॉकलेट्स किंवा असलंच काहीतरी घेऊन जाते, पण मला ते एवढं हेल्दी नाही वाटत, तर मी विचार केला की काहीतरी घरीच हेल्दी बनवून तिच्यासाठी घेऊन जाते आणि ते स्नॅक्स थोडं जास्ती बनवते, म्हणजे अवयवलासुद्धा होऊन जाईल. नॉर्मली हे जे स्नॅक्स मी आता बनवणार आहे ते मुरमुऱ्यांनी बनवणार आहे, कारण आता माझ्याकडे मखाणे आहे नाही आणि माझ्याकडे एक पॅकेट मुरमुऱ्याचा होता घरी, तर मी म्हटलं चला आता मी मुरमुऱ्याचंच काहीतरी बनवते. तर खूपच सिम्पल रेसिपी आहे. आणि जेव्हा मी छोटी होती ना, म्हणजे जेव्हा मी हिंदू मुलींच्या शाळेत होती, नागपूरवरनं माझं स्कूल झालं आहे, हिंदू मुलींच्या शाळेत मी 7th स्टँडर्डपर्यंत शिकत होती, तर तिथे 1 रुपयाचा एक पॅकेट मिळायचा, ते येल्लो मुरमुऱ्यांचं असायचं आणि ते एवढे टेस्टी असायचे ना मुरमुरे, म्हणजे त्यावेळेस 1 रुपया म्हणजे खूप मोठी गोष्ट होत होती, पण ते मुरमुरे खाल्ल्यावर खरंच मन तृप्त होऊन जात होतं, म्हणजे खूपच टेस्टी राहायचे ते. आणि ते नॉर्मली मला वाटतं तेलात थोडंसं भाजून घेत होते, त्यात थोडेसे मसाले वगैरे घालायचे, पण मी त्यापेक्षाही सिम्पल करणार आहे. मी फक्त मिरची आणि कढीपत्ता, थोडी हळद आणि मीठ एवढंच घालणार आहे. तर चला मी आता त्याची तयारी करून घेते. आधी तर मी 2 मिरच्या घेतल्या, नॉर्मली मी 4-5 मिरच्या घालते, पण हे छोट्या बाळांसाठी आहे म्हणून मी 2च मिरच्या घेतल्या. ते सुद्धा मी पूर्ण रेडी झालं की काढून टाकेल, म्हणजे त्यांना चुकूनही लागायला नको, नाही तर ते परत मुरमुरे कधी खाणारच नाही असं. तर म्हणून मी 2 मिरच्या घेतल्या, थोडा कढीपत्ता घेतला आहे, त्याला मी व्यवस्थित वॉश करून कटिंग वगैरे करून घेतली आहे. सर्वात आधी काय करायचं ना, नॉर्मली हे तेलात बनवते मी, म्हणजे प्रीतमलासुद्धा हे खूप आवडतं, तर मी हे तेलातच बनवते, पण आज विचार केला की लहान मुलांसाठी करते तर मी तुपात बनवते, म्हणजे थोडंसं रोस्ट करावं लागतं, त्याला जास्ती काहीच नाही. तर थोडं तूप वापरून मिरची आणि कढीपत्ता मी घातले. माझं स्टार्टिंगचं एक क्लिप मिस झालं, त्यात काहीच नाही, फक्त एक थोडंसं तूप, हळद, मीठ आणि कढीपत्ता आणि मिरची एवढं घालायचं, त्याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं नाही का असं मिरच्यात कच्च्या नको राहायला चुकून पण, म्हणून थोडंसं. आणि त्यानंतर मी मुरमुरे व्यवस्थित निवडून गाळून घेतले, त्यात काही कचरा वगैरे असेल तर सगळं काढून घ्यायचा, अदरवाईज ते खाताना दातात लागलं की ते खूप त्रास होतं. नॉर्मली मुरमुऱ्यांमध्ये कधी खडेसुद्धा असतात, तर ते व्यवस्थित केअरफुली तुम्ही चेक करून घ्या. आणि त्यानंतर मी त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि एकदम कमी गॅसवर
ठेवायचं ते सगळं. बघा इथे अवयव आलं आहे, मी किचनमध्ये असले आणि अवयव इथे नाही आला असं कधीच होत नाही. असो थोडंसं व्यवस्थित त्याला बघा मी मिक्स करून घेतलं आहे. आणि यामध्ये ना थोडं तुम्ही तिखट पावडर, चाट मसाला पण घालू शकता, थोडं चटपटीत पण होतो. पण मी मुलांसाठी करते त्यामुळे मी असं सिम्पलच बनवते. आणि बनवल्या अवयवला मी कोणतीही वस्तू त्याच्यासाठी जर बनवत असेल ना सर्वात आधी त्याला खाऊ घालते. आणि मला खूप छान वाटतं की मी आत्ता बनवलं आणि आत्ता माझ्या बाळाने खाल्लं, तसं वाटते चल माझं बनवणं काहीतरी म्हणजे व्हॅल्युएबल झालं आहे, त्याला आवडतं. आणि हे त्याला खूपच आवडतं. असे तो साधे मुरमुरे खायला खूप कंटाळा करतो, पण त्याला हे पिवळे मुरमुरे बघताच तो मागतो. त्याला मी कधी कधी त्याला पोहे भरवते ना तर त्याला वाटते हे पिवळे मुरमुरे आहेत, तर तो आवडीने खातो. एक दोन घास खाल्ल्यावर त्याला रिअलाईज होतं अरे हे पोहे नाही आहे, हे काही सॉरी हे मुरमुरे नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे, कारण हे क्रंची नाही आहे. आणि आता आजीला मी दिलं हे काम की आजी तू याला भरव पोटभर जेवढं त्याला खायचं असेल तेवढं, आणि त्यानंतर आपण दोघंही रेडी होऊ आणि मग आपण निघूया त्यांच्याकडे जिथे आपल्याला जेवायला जायचं तिथे माझं काही एवढं शूट होणार नाही आहे, कारण कोणाकडे गेलं तर त्यांच्याकडे आणखी पण गेस्ट असतात तर ते थोडंसं अनकम्फर्टेबल माझ्यासाठी पण होतं. आणि समोरचे जे गेस्ट असतात तर त्यांच्याकडे आलेले किंवा आपण ज्यांच्याकडे जातो त्यांच्यासाठी सुद्धा असतात, त्यामुळे मी तिथे काही शूट व्यवस्थित करणार नाही, व्यवस्थित काय मी करणारच नाही आहे. ओके सो आता मी हे सगळं पण पॅक करून घेते ज्यांच्यासाठी मला हे घेऊन जायचं तिच्यासाठी. आय होप की तिलासुद्धा हे आवडेल. ॲक्च्युली तिला आवडतं हे, याच्यापूर्वीसुद्धा मी तिच्यासाठी हे बनवलं आहे, तिने आवडीने खाल्लं आहे म्हणून मी हे परत तिच्यासाठी घेऊन चालली आहे. आय होप की तिला हे सगळं आवडेल आणि ती मस्त एन्जॉय करून खाईल. तुमच्याकडे सुद्धा छोटे बाळ असेल तर तुम्ही सुद्धा हे स्नॅक्स त्यांच्यासाठी बनवून त्यांना देऊ शकता. हेल्दीसुद्धा आहे आणि तुम्ही त्यांना प्लेटात 4-4 दाणे जरी दिले तरी ते आवडीने स्वतः उचलून सुद्धा खाऊ शकतात, कारण यात काही असं घाण पण होणार नाही आणि ड्राय आहे, लाईट वेट असते तर मुलांना पचायला सुद्धा सोपी जाते आणि ते आवडीने खातात सुद्धा. असं सेम तुम्ही मखाणेसुद्धा बनवू शकता, पण मी मखाणे असे नाही बनवत, मी फक्त त्याला ड्राय रोस्ट करते, थोडंसं तिखट पावडर आणि थोडंसं मीठ एवढंच घालते आणि ते तसंसुद्धा खूप टेस्टी वाटते. मी मखाण्याची सुद्धा तुमच्याशी रेसिपी शेअर करेल. माझ्याकडे 2 ते 3 मखाण्याच्या रेसिपीज आहेत जे की खूप टेस्टी वाटतात. आणि मखाणे असे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण मखाणे आपल्या हड्ड्यांसाठी खूपच जास्ती फायदेशीर असते. ओके चला आता इथे अवयूला खूप सारा माझा लाड हवा होता, कारण त्याची झोप वगैरे झाली होती. थोडंसं 10-15 मिनटं त्यांनी नॅप घेतली होती, आम्हाला बाहेर जायचं होतं पण त्याची झोप नव्हती झाली, म्हणजे दुपारी तो व्यवस्थित काही झोपला नव्हता. आणि झोपून उठल्यावर त्याला खूप लाड लागतो माझा, तर मी इथे त्याचं लाड करते आहे. आणि लाड करताच मला रिअलाईज झालं की अरे याचे नखं खूप वाढलेत. आणि जेव्हा आपण लाड करतो तेव्हा त्यांचा हातातले नखं वगैरे आपल्या फेसला इकडे तिकडे लागतात, तेव्हा ते मला फील झालं आज की याचे नखं खूप वाढले आहेत. म्हणून मग मी विचार केला की चल मी याचे नखं कटिंग करून घेते. आणि इव्हिनिंगला स्वयंपाक नसल्यामुळे एकतर याचं ड्रायवालं एक स्नॅक्स रेडी झालं, त्याचबरोबर याचे नखंसुद्धा मला कट करायचं होतं. आणि अवीबरोबर भरपूर सारा टाईमसुद्धा मिळाला मला आज. नॉर्मली असं असतं ना घरातली कामच संपत नाही, तर तसं तर मी दुपारी भरपूर वेळ अवीशी राहते, त्याच्याशी खूप खेळते, त्याचं खूप पॅम्परिंग वगैरे करते. पण कधी कधी वाटतं की यार चला आज काम नको, आज काहीतरी असं शांतपणे मला बसायचं आहे. आणि इतक्यात असं होत आहे ना की माझी भरपूर चिडचिड होते, म्हणजे आय डोंट नो वाय, पण मला असं वाटतं की मला कामं नाही करायची, मला झोपू द्या. खूप चिडचिड व्हायला लागली आहे, झोप माझी व्यवस्थित होत नाही. अवयूला रात्रभर फीड हवं असतं तर तो व्यवस्थित काही मला एका साईडला झोपू देत नाही आणि थोड्या वेळाने असं रडून उठतो, कधी असं किंचाळतो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी याच्याशी होत असतात. छोट्या आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे माझी लाईफस्टाईल भरपूर चेंज झाली आहे. म्हणजे माझी झोप होत नाही, त्यामुळे मला घरी थोडी चिडचिड होते, कामं करायची इच्छा होत नाही, डोळ्यात सतत झोप असते. घर शिफ्ट केल्यामुळे भरपूर म्हणजे असं मोठं घर आहे, त्यामुळे झाडू पोछ्यासाठी मी मावशीसुद्धा सोडली आहे. ती का सोडली मी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल. आणि असं सगळं होत असते. तुम्हालासुद्धा असं होतं का? तुमच्याकडे छोटं बाळ आहे तर म्हणजे मला सांगा, किंवा याच्यावर काय सोल्युशन आहे ते सुद्धा सांगा. माझ्याकडे कोणी अवीला सांभाळायसाठी पण नाही आहे. आजी म्हणजे काहीतरी थोडे दिवसच राहणार आहे. आणि त्याच्यापूर्वीसुद्धा मी प्रीतम आणि अवयूच होता आणि प्रीतमसुद्धा त्याच्या कामात असते, त्यामुळे मला कंटिन्यू त्याला सांभाळावं लागतं. आणि एक माझ्या डोक्यात असतं की मला स्वतःचं पण काही करायचं, पण ते काही करता येत नाही आहे. पण असो, म्हणजे तुम्हाला पण असं होत असेल तर मला नक्की सांगा आणि याच्यावर सोल्युशन काय आहे ते मला नक्की सांगा. कारण मला ना थोडं शांतपणे विचार करायचा या गोष्टींवर की मी हे सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करू वगैरे. तर मला नक्की सांगा तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर. ओके, तर माझा हा ब्लॉग आज ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल तर नव्हतंच, पण
मी तरीसुद्धा विचार केला की मला रेग्युलर राहायचं आहे, तर चला एक रेसिपी पण शेअर होईल आणि माझी आणि अवयची मस्तीसुद्धा तुमच्याशी शेअर होईल. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला माझा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझे मागवलेले काहीतरी मस्त ड्रेसेस तुम्हाला दाखवणार आहेत.